होणार आहे एका राजकन्याचं स्वयंवर. चला तर मग सज्ज होऊया हास्याची वरात अनुभवण्यासाठी. जी वरात घेऊन मंचावर येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील इरसाल कलाकार. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, डुगु 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 डुगु. ऐका माकड येत आहे. मदारी आहेस. ऐका ऐका डुगु 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 काय लावलंय. राजा आहे ना, बा द बा मुला ते बोल ना. माफी असावी महाराज. घेतो घेतो. हा बादप जाऊ तर ये. आ मुलाईचा होशियार मागा ठाणे नरेश, हेअर ट्रान्सप्लांट भूषण, साखर सम्राट महाराज प्रसाद कुमार आणि त्यांची पत्नी कोकण सुकन्या. पुढे काही सुचत नाही, जाऊ दे. महाराणी रसिका कुमारी येत आहेत हो. आसनस्थ व्हा. काय करशील. एक मिनिट. इथून मांडीवर बसशील. सगळेच महाराज बावळट वाटतात तुला. उगाच आपलं काय पण. दरबाराला म्हटलं आसनस्थ व्हा. माफी असावी. राणी सरकार. खम्मा गडी राजासा. का राजस्थानी का नको सा. नको. मालवणी कशी बशी सेट झाली ना आपली. तेच ठेवा कंटिन्यू. जशी आपली आज्ञा महाराज. राणी सरकार, आज आपली राजकन्या प्रियमला हिचा स्वयंवर आहे. खरंय, माझाही विश्वास बसत नाहीये महाराज. प्रियमलाचा आज स्वयंवर आहे म्हणजे काहीच दिवसात तिचं लग्न करून तिची पाठवणी करण्याची घटिका समीप आलेली आहे. आम्हालाही तेच वाटत होतं. आमची प्रियमला अजूनही बाळ आहे. पण ज्या दिवशी तिच्या मोबाईलवर दवंडीवाल्याचा हाय बेब असा मेसेज पाहिला, त्याच दिवशी ठरवलं की हिचं लवकरात लवकर लग्न करून दिलं पाहिजे. खरंय. शिपाई. जी महाराज. बोलवा राजकन्येला. होशियार आयटम आहे सगळ्यांची. देवा. गवंडीवाल्यापासून ते सेनापतीपर्यंत ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे अशा मागाठाणे नरेश सुकन्या राजकन्या प्रियमला येत आहेत हो. प्लीज प्लीज एकदा छपाकचा आवाज ऐकव ना प्लीज. प्लीज प्लीज एकदा छपाकचा आवाज प्लीज. छपाक. राजकन्या छपाकचा आवाज काढायला सांगताय. कोणाशी बोलताय. नावाडी नावाडी. अरे अच्छा, आवाडी नावाडी मला काहीच कळत नाहीये महाराज. किती गोड. ओके बाय बाय सी या. आज माझं ऑप्शन आहे ना. ऑप्शन. मला त्याला ऑप्शन नाही स्वयंवर असं म्हणतात. लवकर लवकर आवरा. ठीक आहे. होय महाराज, स्वयंवरासाठी आलेले राजपुत्र वाट पाहत आहेत. हो असे किती राजपुत्र आलेत आज स्वयंवराला. महाराज, संपूर्ण पंचक्रोशीतून झाडून 3 राजपुत्र आलेत. मला नको आहे स्वयंवर. नाही. आय वॉन्ट टू चूज माय ओन हस्बंड. स्वयंवर ही राजघराण्याची परंपरा आहे. ते करावंच लागणार. शिपाई बोलूया त्या राजकुमारांना. जी महाराज. सर्वप्रथम येत आहेत लांजा बांबेड देशाचे राजपुत्र. मला फक्त फड्या, मी ऍडिशन घेतो संघटनेचे अध्यक्ष नरेशन नरेश श्रमेश कुमार येत आहेत हो. अरे बापरे. श्रमेश कुमार या. अरे बापरे. बापरे. या तुमचं स्वागत आहे. महाराजांचा विजय असो, महाराणींचा देखील विजय असो. श्रमेश कुमार, भांबीड राज्याचे राजपुत्र. मला फट द्या, मी ऍडिशन घेतो हे सगळं कळलं. पण नरेशन नरेश ही काय मेक आहे. सांगतो महाराज. जनरली काय होतं, मी माझ्या प्रदेशात सतत सिनेमाचं नरेशन देत फिरत असतो. ज्या प्रमाणात मी नरेशन दिलंय त्या प्रमाणात माझे सिनेमे अजून काय बाहेर आले नाही.
2 नरेशन मी तुम्हाला पण दिले, पण नंतर मला कळलं की तुमचा लेखक ठरलेला आहे. एक नरेशन यांना पण दिलं. ते मला बोलले सिनेमा मस्त आहे, ऐकतात माझं, करतात दुसऱ्याचा. त्यामुळे माझा सिनेमा बाहेरच येत नाही महाराज. त्यामुळे मला नरेश असं संबोधलं जातं. तुमची परवानगी असेल तर मी एक गोष्ट करू इच्छितो. बोला. हा नजराणा कबूल करावा. काय आहे हे? नवीन स्क्रिप्ट आहे. वेळ मिळाला की सांगा, कधी पण नरेशनला येतो मी. मला तुम्ही घ्याल ना तुमच्या पिक्चर मध्ये? मला हिरोईन बनण्यासाठी मी काय पण करेन. थांबा राजकुमारी, तुम्ही लग्नाआधी सुद्धा काही पण करताय. कसा तिकडे? नाही, काहीही झालं तरी हे राजकुमार आम्हाला आवडलेले आहेत. दिसावयासही देखणे दिसत आहेत. मला हा पसंत आहे महाराज. आम्हाला या पसंत आहे महाराज. अरे थांबा थांबा जरा. स्वयंवर हे आजची तारीख फ्री होती म्हणून ठेवलं नाहीये. तू काय बघतोय? बोलव पुढच्याला. जी महाराज, रत्नागिरीचे युवराज 11 महिन्याने भाड्याने राज्य बदलणारे. हे करू नको सांगितल्यावर तेच करणारे. दहीसर चेक नाक्याला राहायला आलेले युवराज प्रथमेश कुमार येत आहेत. आलो. मला हा पसंत आहे. ए बाई थांब थांब थांब, त्याला येऊ तरी दे आधी. थांब. प्रियमला, आपण बराच वेळ गॅसवर ठेवलेले दूध आहात का? लगेच उतू जायला बसा मग. या. आलो. राजकन्येचे स्वयंवर. मी करतो राजकन्ये बरोबर लग्न. मला सांगा, येड्यांचा बाजार. काय करायचंय? कोणाशी लग्न करायचंय? ह्याला उचलायचं, ह्याला ठेवायचं. खतरनाक. अरे बाप रे, हा परडेसाठी तरडे बनून आलाय. महाराज, आता मला हा पसंत आहे महाराज. अहो थांबा जरा, थांबा. त्याला काहीतरी बोलू दे. आलाय तर. महाराज, मुजरा. महाराणी मुजरा असं नसतं होतो. वा. अरे बापरे. बोलवा पुढच्यांना. जी महाराज, मराठवाड्याचा जन्म असणारा पण खानदेशचा सांगणारा आणि त्याच्यावरच करिअर करणारा, स्लॅपस्टिक शर्याला न शोभणारा तरी जीव खाऊन काम करणारा, वित्तीय पाठांतर बीटीए अरुण प्रभाकर. नाही ना रे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत येत आहेत. हो. महाराजांचा विजय असो, महाराणींचा आया. अगं बाई, हे इकडे. महाराणी, तुम्ही यांचं ओळखता? आम्हाला यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतोय. महाराजा, असे काय करताय? हे श्याम सुंदर राजपूत हे आमच्या स्वयंवराला नव्हते का आले? अगं बाई, हे अरे अरे हो, हाच आहे. अरे तू हिच्याच. अरे ह्यालाच हरून तुम्हाला मी जिंकलेलो ना. अरे तू अजून असाच आहेस? यांच्या सोबतचे सगळे रिटायर झाले तरी अजूनही हे स्वयंवर खेळण्यातच धन्यता मानतायत बहुतेक. राणी सरकार, आम्ही स्वतःला काही गोष्टींमध्ये पारंगत करत होतो, पण त्यामुळे लग्नाला अंमळ उशीरच झाला. अहो पण आता पारंगत एवढं झालं की आता दिवंगत व्हायची वेळ आली आहे. काय बोलताय? लग्नासाठी अंमळ वेळ राहायला कळतंय तुम्हाला? महाराज, तुम्ही खरंच स्वतः माझ्या स्वयंवराला आलात? अहो, अजून 2 वर्षात तुम्ही स्वयंवर जाल. आणि तुम्ही माझ्या स्वयंवराला येताय? तातश्री, आईश्री, मला तुमच्याशी खासगीत बोलायचंय. शिपाई. जी महाराज. हे सगळे इथे बसलेत, आम्हाला खासगीत बोलायचं. आमचं सिंहासन तिथे न्या. हे तिघांनी जरा हात लावा. थांबा 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 महाराज, त्यापेक्षा आम्ही तिकडे जातो, तुम्ही इथेच थांबा. हे सोपं नाही का? अरे हो, हे पण होऊ शकतं. टॅलेंट. ये इथे ये. हुशार आहेत. डॅडी, मला तू नकोय. तू जो आता तिसरा आला ना, तो आईच्या वेळापासून प्रयत्न करणार, तू नकोय मला डॅडी. प्लीज, तू नाही जिंकला पाहिजे. मी दवंडीवाल्या सोबत उद्या पळून जाईन, मी सांगतेय. तू रेडीच आहे? महाराज, तो जिंकणार असेल तर मी काय वाईट आहे? तुझं काय आहे? अहो, दवंडीवाला नावाडीपेक्षा बेटर ऑप्शन आहे ना मी राजकन्या. चल तिकडे. राजघराण्याचं डिस्कशन. चल तिकडे. हे पहा, प्रथमेश कुमार आणि श्रमेश कुमार तरुण आहेत, शिवाय निपुणही दिसत आहेत वेगवेगळ्या कार्यांमध्ये. त्यामुळे ते त्या म्हाताऱ्याला सहजच हरवतील. बाळा, अगं मी त्याला तरुणपणी हरवलेलं.
आता तर तो म्हातारा आलाय, ते दोघं तर तू नको काळजी करू, मी आहे ना. मला कोणी चालेल त्या दोघांपैकी, मला तो आईच्या काळापासून प्रयत्न करणारा नकोय मला तो. हो, ते सारखं बोलू नको, तू बस तिकडे. डोंट वरी, टेक इट चिल पिल बेबी. शिपाई जी महाराज. सुरू करा. 2 तरुण राजपुत्र आणि हे या इथे बसा. हे म्हणजे काय? आम्ही सुद्धा राजपुत्र आहोत. ऐका, पण काय तो ऐका. हा. त्या गवाक्षातून जे झाड दिसतंय, त्या झाडाच्या फांदीवर जो पोपट बसलाय, त्या पोपटाचा डोळा या धनुष्य बाणाने जो फोडेल, त्याचं लग्न राजकुमारीशी लावून दिलं जाईल. धनुर्विद्येत तर आम्ही प्रवीण आहोत. आणि तुम्ही रे? आम्ही नवीन आहोत. अरे हॅलो छपाक, रेडी राहा, आपण उद्या पळून जातो. ए, थांब ना, थांब जरा. शिपाई जी महाराज. आम्ही पणामध्ये थोडा बदल केलाय. धनुष्यबाणाने वर्षानुवर्ष स्वयंवर केलं जात आहे, पण यंदाचं स्वयंवर हे बेचकीने होईल. हो महाराज, आपलं धनुर्विद्येने ठरलं होतं ना. हे तुमचं ठरलं होतं, आमचं बेचूरविद्याच ठरलं होतं. महाराज, तुम्ही मध्ये मध्ये चेंज करताय बरं. आमचा पेपर आहे, आम्ही काही प्रश्न टाकू. तुम्ही कोण आहे? तुम्हाला नाही पटत आहे, निघा. चला तुम्ही निघा. झालंय स्वयंवर, तुम्ही निघू शकता. महाराज, मी थांबतोय. मी कुठे निघतोय? मी तर थांबतोय. हरकत नाही, धन्यवाद. निघा तुम्ही. अहो, मी म्हंटल मी थांबतोय. हो, एवढा अपमान झाल्यावर सुद्धा थांबायचं? थांब ना. थांबा मग. स्वयंवर. तर तो पोपटाचा डोळा आता बेचकीने फोडण्यात येईल. सुरू करा. जी महाराज. सर्वप्रथम येतील श्रमेश कुमार. महाराज, गवाक्ष कुठं आहे? पोपट उडवायचा आहे. अरे याला गवाक्ष म्हणजे कळलंच नाही आहे. अरे गवाक्ष म्हणजे खिडकी. त्यातला तो जो वृक्ष दिसतोय त्याच्यावर बसलं पोपटाला उडवायचंय. खिडकीला गवाक्ष बोलायला लागले केव्हापासून? उडव. याचे वेगळेच प्रश्न आहेत. हे खाली बघा. मेलो डोळा फोडला माझा. अरे काय राज्य घाललं तिकडे खरा ना. डोळा फोडला माझा. अगो बाय. अरे पलीकडच्या लागलं वाटतं. सॉरी थोडक्यासाठी वाचला रे. थोडक्यासाठी वाचला? अरे तो माणूस खाली आहे, पोपट झाडाच्या फांदीवर आहे ना. चूक त्याची आहे, त्याने पोपट धरून बसला पाहिजे होता. चुकलात. ये इकडे आता. डॅडी गेलो, एक चान्स गेलो. आता येतील प्रथमेश कुमार. या इथे. प्रथमेश कुमार. पोडा हा. महाराज, तुम्ही घाबरू नका. आम्हाला गवाक्ष म्हणजे काय माहित आहे. पोपटा पोपटा नाच रे, तुझी पिल्ले 5 रे, वर मला तयार ठेवा. पोपट ना डोळ्यात मीच फोडसू, स्वयंवर तर मीच जितसू. मीच जितणार शे स्वयंवर. महाराज माफ करा, पण हा काहीतरी भानामतीचा प्रकार वाटतो. महाराज, आमच्या वेळी यांच्या नजरेत जो विखार होता तो विखार अजूनही तसाच आहे. आम्हाला भीती वाटते आहे महाराज. शिपाई. जी महाराज. आपले ते वाघेला शिपाई येताना बोलवून ठेवा. बाळा नको टेन्शन घेऊस, बाबा आहेत ना. जितम पोपट ना डोळ्या फुटी गया रे. आता राजकुमारीचं लग्न माझ्याशी होणार. आता श्री ही मी निघाले दवंडीवाल्या सोबत. तुम्ही थेट माझ्या मुलाच्या बारशाला या. राजकन्या, थांबा. श्याम सुंदर राजकुमार, डोळा पोपटाचा फोडायचा होता, पक्षाचा नाही. महाराज, पण पोपट पण पक्षीच आहे ना. हो, अहो त्या पक्षाचा नाही, पोपटाचा बोललो होतो. सांगतो. पोपट भाई अय्याव. अच्छा मार शिपाई पोपटभाई वागेला. महाराज, તમારો विजय असो. आमना डोळा फोडा हातू. म्हणजे या पोपटाला डोळा फोडायचा असं म्हटलं तुम्ही? अहो महाराज, तुम्ही काय म्हटले? झाडाच्या फांदीवरच्या पोपट. हा काय झाडाच्या फांदीवर? पोपटभाई पण टहनीसाठी झाडावरच बसलेले असतात. पोपटभाई तुम्ही क्या बसूचे? हा હું फांदीवर. चला आज जा, नाहीतर काहीतरी वेगळं बोलाल. चला आज जा. महाराज, તમે ગાંડા છો. ए
अरे महाराज मी जिंकलो ना हो. नाही नाही, तिघही हरले आहेत, त्यामुळे ही फेरी बाद करण्यात येत आहे. स्वयंवराच्या पुढच्या फेरीकडे जाऊया. आता इथे गदा युद्ध खेळण्यात येईल. गदा युद्धात तर मी भलता तरबेज आहे. है ना? आणि तुम्ही रे बरं, इथे आता तलवारबाजी खेळण्यात येईल. तलवारबाजीत तर मी निष्णात आहे. तलवारबाजी पण कॅन्सल. आता इथे मुष्टी युद्ध खेळण्यात येईल. महाराज मी तर ज्येष्ठ मुष्टियोद्धा आहे मी. आणि तुम्ही रे? महाराज मला गष्टी युद्ध येतं. अरे थांबा थांबा तातश्री थांबा. स्वयंवर माझा आहे पण मीच सांगणार. अगं नाही बाळा, त्याला सगळं येतं. सॉर्टेड इट आउट. अगं तू जिंकेल. मला सुचलंय. हा राजकुमारांनो, आता तुम्हा तिघांना एकच कृती करायची आहे. चालेल. शिपाई, मला माहित होतं ही परिस्थिती येणार, म्हणून मी आधीच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. काय केलंयस? तुमच्या समोर 3 कंगवे आणि 3 आरसे आहेत. तुमच्यापैकी जो कोणी सर्वोत्कृष्ट केशभूषा करेल त्याच्याशी मी डोळे झाकून लग्न करेन. अरे सिटिंग. आयुष्यभर लग्नाची वाट बघून बघून माझ्या डोक्यावरचे पत्रे उडून गेले आणि राजकुमारी म्हणतात केशभूषा. या आता चमनगोट्याची का डोंबल्याची केशभूषा करू मी? महाराज हरलायस. अरे मी स्पर्धा जिंकतो पण पोरी मला हरवून टाकतात. यांनी पण असंच केलं होतं. या पोरींमुळे मी संट्या राहिलेलो आहे. ए हरलायस. चल ए तुम्ही काय बघताय? आता एवढं तरी करा. केस विंचरा पटापट. चला बोला आता. ओके. तर माझ्या स्वयंवराचा निकाल मी आता जाहीर करणार आहे. सर्वोत्कृष्ट केशभूषा ज्याची आहे तो आहे छपाक. नावड ये. महाराज. अरे हा नदीतला ऑक्टोपस घेऊन आलाय डोक्यावर. आताश्री, मला याची केशभूषा खूप आवडली. मग हा पाहिजे. नाही हा पाहिजे प्लीज. राजकन्या नाही पाया पडतो. तो म्हातारा चालेल पाया पडतो. राजकन्या पाया आशीर्वाद द्या महाराज. वा ट्विस्ट फारच कमाल होता. मजा आली. मग हासरासे काय म्हणतात, कसं वाटलं स्वयंवर? वा धुमाकूळ. हे कुठलं राज्य आहे जिथे दवंडीवाला हाय बेब मेसेज पाठवतो आणि एक माणूस मोबाईलवर छप्पा कसा आवाज काढून दाखवतो? हे कुठलं राज्य आहे? मला हे बघायचं आहे हे राज्य जवळून. वा प्रिया, मस्त, खूप गोड दिसतेस आणि मस्त केलंस काय. बघ तुम्ही चौघांनी पण. रमेश, मला असं वाटतं की स्वयंवर आणि संहिता दोन्हीच्या बाबतीत पेशन्स ठेव. होईल. ओम्या मस्त, श्याम्या मस्त, बहारदार सांघिक सादरीकरण, मज्जा आली. थँक्यू. सोनाली ताई. खूप मजा आली. श्रमेश, मला तुझी मिशी फार आवडली. त्या मिशीसाठी तुला तिने पसंत करावं असं मला वाटतंय. प्रथमेश, तुझं सगळा कॉस्ट्युम एका बाजूला आणि फेट्याची लांबी एका बाजूला असं झालं होतं. त्याच्यासाठी तो पसंत करायला पाहिजे होतास. श्यामला तर न्याय दिलाच पाहिजे, कारण तो जर पिढ्यानपिढ्या निष्णात झाला असेल स्वयंवरांमध्ये तर तू त्याचा प्रयत्न जिंकायला हवा होता. प्रसाद, अप्रतिम, कारण तू हे राज्य कसं काय सांभाळतोयस हे तुला माहिती. आणि सगळ्यात मला आवडला तो म्हणजे जो केशरचने जिंकला, त्यांनी जी एंट्री घेतली नाचत, तो तर मला फारच आवडला. खूप हसवलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.